उपमहापौर दालनात दुरुस्तीनंतर पुन्हा टिपू सुलतानचा फोटो लावणार मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद यांचं विधान. टिपूचा फोटो लावणं चुकीचा नसल्याचा दावा. भाजपनं राजकीय फायद्यासाठी टिपूची कबर खणली. शेतकरी जनतेच्या प्रश्नांवर कधी आंदोलन केलंय का? सपकाळांविरोधातल्या आंदोलनाचा संजय राऊतांकडनं खरपूस समाचार. अजित पवारांच्या निधनानंतर मंत्रालयात गैरप्रकार. शासकीय दुखावटा असताना अल्पसंख्याक विकास विभागात डिजिटल प्रमाणपत्रांचं वाटप झाल्याचा युवक काँग्रेसचा आरोप. तर मुख्यमंत्र्यांनी प्रक्रियेला स्थगिती दिल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती. अब्दुल सत्तारांच्या दर्शनानंतर तरुणांनी मंदिरात गोमूत्र शिंपडलं. सिल्लोडच्या आंबे गावातील मंदिरातला प्रकार. मांसाहार करून मंदिरात दर्शनाला गेल्याचा आरोप. नाशिक स्थायी समिती सदस्यांची महापौरांकडून घोषणा. भाजप 9, शिवसेना 4 अशा एकूण 16 सदस्यांची निवड. मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांनाही लॉटरी. राष्ट्रवादीच्या आमदारांची आज मुंबईत महत्त्वाची बैठक. कृषी मंत्री भरणेंच्या बंगल्यावर बैठकीचं आयोजन. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीबाबत होणार चर्चा. बारामतीत अजित पवारांचा 15 फुटी पुतळा उभारला जाणार. शहरातील तिरंगा चौकात पूर्णाकृती पुतळा. तर नटराज नाट्य कला दालनात अजित पवारांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं होणार म्युझियम. राज ठाकरेंकडून पुण्यातील मनसे नेत्यांची कान उघाडणी. पुणे महापालिका निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीमुळे मनसे नेत्यांना झापलं. बैठकीत पदाधिकारी पराभूत उमेदवारांची खरडपट्टी. पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर. मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनची घेणार भेट. मॅक्रॉन यांचा उद्यापासून 19 फेब्रुवारी दरम्यान भारत दौरा. रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणारा अटकेत. पोलिसांनी दीपक शर्मा नावाच्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण. शेतकरी हवालदिल. राज्यात सोयाबीन दरात मोठी घसरण. 6,000वरून दर 5,000च्या खाली. सरकारचं आयात निर्यात धोरण चुकीचं असल्याचं वक्तव्य. पुण्यात 4 कोटींचं MD ड्रग्ज जप्त. ड्रग्ज कॅरेटमधील आरोपीची लिंक थेट राजस्थानपर्यंत. पोलिसांनी राजस्थानात जाऊन आरोपींच्या आवळल्या मुसक्या.